आणि आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कन्नड तालुक्यातील चापानेर पसर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर, शेत शिवारांना देखील तळ्याचं स्वरूप। यवतमाळच्या नेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तालुक्यातील नदी नाल्यांना पूर, शेतजमिनीचं मोठं नुकसान। धुळ्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील देखील आता जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नागरिकांची मात्र तारांबळ। वाशिमच्या काकडदाती आणि खरोळा या परिसरामध्ये मुसळधार पाऊस, सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। पेरलेल्या बिया खरडून गेल्यानं शेतकरी चिंतेत। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचं पुनरागमन। सोयगाव, सावळतसह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा। येवल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे येवला बस स्थानकाच्या निकृष्ट कामांची पोलखोल, बस स्थानक गळायला लागलं, प्रवाशांची गैरसोय। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी, तर कुडाळमध्ये देखील पावसाची रिमझिम, नागरिकांना काहीसा दिलासा। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठला। कश्यपी धरणामधून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडण्यात आलं। कश्यपी धरणामधून पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक। जळगावमध्ये पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक भागामध्ये पेरण्या खोळंबल्या। आतापर्यंत फक्त 35%च पेरण्या पूर्ण। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस। हातनूर धरण क्षेत्रामध्ये 177 मिलीमीटर पावसाची नोंद। पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचे 4 दरवाजे उघडले। मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अनसिंग इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी साचलं। ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी साचल्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे हाल। उपचारासाठी उघड्यावर उपडी सुरू करण्याची वेळ। परभणीमध्ये शेतकऱ्यांचा नदीमधून जीवघेणा प्रवास। शेतामध्ये जायला रस्ताच नसल्यानं धारणगावच्या शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास। पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी। विरारच्या अर्नाळा किल्ला समुद्र किनाऱ्यावर मृत अवस्थेत भला मोठा वेल मासा आढळला। भरतीच्या पाण्यामध्ये हा वेल मासा किनाऱ्यावर आल्याची माहिती। मोठ्या बोटीचा फटका बसल्यानं वेल माशाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये 23 जूनपासून सारस पक्ष्यांची गणना सुरू। एकूण 22 सारस पक्ष्यांची नोंद। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये कमी सारस आढळल्यानं चिंता व्यक्त।